नमस्कार मंडळी. घरचं जेवण विथ सिद्धीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी. चला तर बघूया. तर त्यासाठी प्रथम जावित्री, दालचिनी, मसाला वेलची, मिरी, धने, ओवा, जिरं, लवंग, नंतर हिरवी वेलची आहे, छोटासा जायफळाचा तुकडा आहे आणि हे स्टार फूल आहे आणि तमालपत्र. हे सगळं मंद आचेवर आपण हलकंसं गरम करायचं, जास्त गरम नाही करायचं आणि मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची, म्हणजे आपला बिर्याणी मसाला तयार. आता त्याच कढईत तेल गरम करून घ्या आणि पातळ उभा चिरलेला कांदा आपण मंद आचेवर खरपूस तळून घ्यायचा आहे, अगदी लाल होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत. मी पूर्ण प्रोसेस नाही दाखवत आहे, कारण उगाचच आपला व्हिडिओचा वेळ वाढत जाईल. अशा प्रकारे मंद आचेवर आपण हा खरपूस होईपर्यंत तळायचा आहे. कांदा पातळ कापलेला असला म्हणजे पटापट तो तळला जातो. आता आपण बासमती तांदूळ घेतला आहे, तर हा बासमती तांदूळ 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अर्धा तास असाच भिजत ठेवायचा. आता आपण भात करायला घेऊ. तर त्यासाठी पाणी तापत ठेवलं आहे, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, 2 तमालपत्र मधून तोडून घेतली, मग अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंगा, हिरवी वेलची 2 आणि हे सगळं ना व्यवस्थित उकळवायला ठेवायचं. छान उकळलं पाहिजे हे सगळं. मग त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा. लिंबाच्या रसामुळे आपला जो भात असतो तो पांढरा शुभ्र बनतो. पाणी आता व्यवस्थित उकळायला आलं आहे, तर असं हे चांगलं बॉईल व्हायला द्यायचं पाणी आणि त्यानंतर भिजत घातलेला तांदूळ पाणी गाळून घ्यायचं आणि मग हा तांदूळ या उकळत्या पाण्यात घालून घ्यायचा. एक लक्षात घ्या, पाण्यात तांदूळ घातल्यानंतर अजिबात चमच्याने ढवळायचं नाही, नाहीतर तांदूळ तुटतो. म्हणून हा असाच शिजू द्यायचा. भात थोडासा शिजत आला की मग चमच्याने बघायचं, चेक करायचं घेऊन. ॲटलिस्ट 70% तरी भात शिजला पाहिजे. तर बऱ्यापैकी शिजला आहे आपला. तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि चाळणीमध्ये हा भात गाळून घ्यायचा. खाली एक टोप ठेवायचा, म्हणजे जे चाळणीत गाळलेलं पाणी असतं ते खाली जमा होईल. जेव्हा आपण तांदूळ भिजत ठेवतो त्याच वेळेला आपण भाज्या पण मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत. तर त्यासाठी एका टोपामध्ये दही घ्यायचं आहे. 1 वाटीभर दही घेतलं आहे मी. तर आता हे दही छान फेटून घ्यायचं, अगदी व्यवस्थित फेटलं गेलं पाहिजे. शक्यतो ताजं दही घ्या, म्हणजे टेस्ट पण खूप छान येते. दही फेटून झालं आहे. आता त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, कलर छान येईल म्हणजे. बिर्याणी मसाला जो आता आपण ताजा बनवला आहे, हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट, हे सगळं घेऊन आपण छानपैकी एकजीव करायचं आहे व्यवस्थित. सगळे मसाले छान मिक्स झाले की मग त्यामध्ये आपण आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. तर हा बटाटा क्यूब्समध्ये कट करून घेतला आहे. त्यानंतर भाज्या आपण बघूया कोणत्या कोणत्या आहेत त्या. एक तर गाजर, सगळं स्क्वेअरमध्येच कट केलं आहे मी. मटार, कांदा आहे. कांदा जर तुम्हाला हवा तर घाला, नको असेल तर नको घालू, कारण नाहीतरी आपण तळून घेतला आहे कांदा.
टोमॅटो, फ्लावर आणि मग सिमला मिरची. भाज्यांचं प्रमाण हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जास्त भाज्या आवडत असेल तर जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला. आता ह्या भाज्या ह्या दह्याच्या मिश्रणात व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवा. ॲटलिस्ट अर्धा ते पाऊण तास आपल्याला ह्या भाज्या मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत. म्हणजे जो मसाला आपण केला आहे तो ह्या भाज्यांमध्ये छानपैकी मुरेल. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे ते पातेलं गॅसवर ठेवा आणि ज्याच्यात आपण कांदा भाजलेला ते तेल आपण त्यात घालून घेऊया. लगेचच त्यामध्ये 2 छोटे चमचे तूप घालून घेऊ. तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त घाला. गॅस मंद आचेवर ठेवला आहे. अजून तेल गरम झालेलं नाही आहे. लगेचच त्यामध्ये दह्यात मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घेऊया. तेल जास्त तापायला द्यायचं नाही आहे, नाहीतर दही फुटेल. म्हणून तेल घातल्या लगेचच आपण ह्या भाज्या या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ भाजी सतत ढवळत राहा, म्हणजे दही फुटणार नाही. तर आता मी तुम्हाला सांगते की आपण बिर्याणी फटाफट कशी बनवायची. तर जेव्हा आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करतो तेव्हाच आपण पहिला तांदूळ भिजत ठेवूया अर्धा तासासाठी. त्याचबरोबर भाज्याही मॅरिनेट करून ठेवायच्या आणि मग बिर्याणी मसाला बनवायला घ्यायचा. त्यानंतर कांदा तळून घ्यायचा. म्हणजे जोपर्यंत कांदा तळण्याची प्रोसेस होते, बिर्याणी मसाला बनवायची प्रोसेस होते, तोपर्यंत आपल्या भाज्या चांगल्या मॅरिनेटही होतील आणि तांदूळही भिजेल. म्हणजे आपल्या जो मॅरिनेशनसाठी टाईम लागणार आहे, तांदूळ भिजण्यासाठी टाईम लागणार आहे, तो बचत होईल. भाजी आपण नीट परतली आहे. तर आता आपण 1 मूठभर पुदिना आणि 1 मूठभर कोथिंबीर आपण यात घालून घेऊ. पुदिन्याचा स्वाद खूप छान येतो बिर्याणीमध्ये, म्हणून पुदिना स्किप करू नका. तर आता व्यवस्थित ढवळून घेऊया आपण. आणि आता आपण झाकण ठेवून थोड्या भाज्या वाफेवर शिजू देऊया. तसा ढाकण ठेवूया 1-2 मिनटासाठी फक्त. 2 मिनटं झाली आहेत. आता बघूया. आपल्या भाज्या थोड्याशा शिजल्या आहेत. तर आता आपण जो भात गाळून घेतलेला तेव्हा पाणी जे काढलेलं ते पाणी 1 वाटीभर आपण यात घालूया. याने काय होतं तर भाज्या शिजायलाही मदत होते, छान ग्रेव्ही दाटसर बनते आणि आपली जी बिर्याणी आहे ती ज्युसी बनते. सुकी सुकी नाही बनत, छान ज्युसी बनते. म्हणून हे 1 वाटी पाणी आपण यात घालून घेतलं आहे. आता 2 मिनटं अजून शिजू देऊया आपण. 2 मिनटानंतर आपल्या भाज्या 70% रेडी आहेत. तर आता एका वेगळ्या पातेल्यामध्ये अर्धी भाजी आपण काढून घेऊया. अर्धी भाजी काढून घेतली आहे आणि अर्धी भाजी आपण तशीच ठेवली आहे. आता ह्याच्यावरच आपण जो भात चाळणीमध्ये गाळून घेतला होता, या भाताचा आपण 1 लेयर लावून घेऊया. भात बघा किती छान मोकळा झाला आहे तयार. आपण तांदूळ अर्धा तास भिजत घातल्यामुळे तांदूळ पण अगदी दुपटीने वाढला आहे. अगदी छान लांब सडक भात तयार झाला आहे. आपला लेयर झाला आहे लावून. आता त्यावरच थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर आपण घालून घेऊ. त्याचबरोबर जो आपण कांदा तळला होता तोही थोडासा आपण त्यावर स्प्रेड करून घेऊया. ज्या पद्धतीने तुम्हाला आवडत असेल, जास्त आवडत असेल, कमी आवडत असेल, त्या प्रकारे तुम्ही घाला. आता त्यावर पुन्हा भाजीचा लेयर घालूया आपण. जी भाजी आपण काढून ठेवली होती वेगळ्या टोपामध्ये ती आता ही व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आणि मग त्याच्यावर आता राहिलेला भात आपण घालून घेऊ. 2 लेयरचीच बिर्याणी आपण बनवतो आहे. छान लागते, मस्त.
तर अशा प्रकारे दुसरा लेयर पण आपला भाताचा लावून झाला आहे. आता त्यावर पुन्हा पुदिना आणि कोथिंबीर आपण थोडी थोडी घालून घेऊया. हे तुमच्या मनाप्रमाणे आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला, कमी आवडत असेल तर कमी घाला. पण ह्याच्यामुळे पण खूप छान टेस्ट येते. तसाच आपला जो तळलेला कांदा आहे तो पण छान लागतो. तर तोही आपण थोडासा घालून घेऊया ह्याच्यावर. आणि मग शेवटी आता बारी येते केसर. मी गरम दुधामध्ये केसर भिजत घालून ठेवलं होतं. तर आता तेही आपण घालून घेऊया. छान कलर आला आहे केसरचा दुधाला. तर याच्यामुळे थोडासा कलरही येतो आणि केसरची चवही खूप छान लागते बिर्याणीमध्ये. तर आता झाकण ठेवून 15 मिनटं छानपैकी मंद आचेवर ही बिर्याणी मुरू देऊया. 15 मिनटानंतर आपली ही बिर्याणी छान तयार झाली आहे. मस्त वास घमघमतो आहे नुसता घरामध्ये. तर आता आपण काढून घेऊया. हे बघा, खूप सुंदर. तर अशी ही बिर्याणी जरूर करून बघा. कशी झाली होती ती कमेंट करून नक्की कळवा. आणि माझं जे चॅनल आहे घरचं जेवण विथ सिद्धी, त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. खात राहा, खिलवत राहा आणि माझ्या रेसिपीज नक्की फॉलो करा.